रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेंडसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे। अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसंच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी व इतर न्यायिक मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, भूमिपुत्र यांनी बेंडसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले। रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी यावेळी दिला। उपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे। त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळालं आहे। ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने कंपनी विरोधातील आंदोलन चिघळणार असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं। आमच्या सर्वसामान्य अगदी ग्रामस्थांच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमच्या जे हक्काचे आमचे वहिवाटीचे रस्ते आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत। आमचे या संसाधनं आहेत, आमची जी गावातली जी संसाधनं आहेत ती अगदी व्यवस्थित राहिली पाहिजेत। वडिलोपार्जित आम्ही जे आमच्या गावावरचे अधिकार आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत। इथल्या खाडीवर आमचे अधिकार राहिले पाहिजेत। तुम्ही इथलं पर्यावरण मारत चाललाय, इथला प्रदूषणाचा आम्हाला त्रास होतो। तुम्ही जे काही इथे बाहेरचे मंडळी काम करायला येणार आहे त्याच्यामुळे आमची सामाजिक परिस्थिती इथली बिघडणार आहे। आमच्या आया बहिणींना त्याचा त्रास होणार आहे। मग या सगळ्याचं नुकसान जर आम्हाला होत असताना जर कंपनीच्या जे काही फायदे आहेत ते जर आम्हाला स्थानिकांना मिळत नसतील, इथल्या व्यवसायाच्या संधी, इथल्या रोजगाराच्या संधी जर आम्हाला स्थानिकांना मिळत नसतील तर अशा कंपनी आम्हाला असण्याचं कारणच नाही किंवा आमच्या इथे येण्याचं त्यांचं कारणच नाहीये। आणि निश्चितच या गोष्टींसाठी म्हणूनच इथे ग्रामस्थ आज उपोषणाला बसले आहेत। मी वैयक्तिक आणि माझ्या पक्षाच्या वतीने या संपूर्ण मंडळींना पाठिंबा देतो। आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना देखील प्रशासनाचा देखील ढिम्मपणा आणि कंपनी तर मी ज्या पद्धतीने म्हटलं की एवढी माजोर आहे, आता कंपनीच्या अन्यायाचा कडेलोट झालाय आणि आता डोक्यावरून पाणी वाहून गेलंय। माझा या माध्यमातून कंपनी प्रशासनाला व शासनाला व प्रशासनाला देखील इशारा आहे की आता आमचे सर्व जे काही लिमिट्स आहेत ते क्रॉस झालेले आहेत। आता शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण विभागातीलच नव्हे, या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसकट या रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी लवकरच धडक मोर्चा काढणार आहोत। आणि या माध्यमातून माझी आणखीन एक विशेष विनंती आहे की आपण म्हणतो की सरकारी यंत्रणा फार भ्रष्ट आहे, परंतु आमचा इथला स्थानिकांचा अनुभव फार वेगळा आहे। येथील कंपनीचे जे प्रशासन आहे, तिथे जे काम करणारे मॅनेजमेंटचे जी लोक आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचा देखील इथे कडेलोट झालाय। त्यांनी इथे अमाप संपत्ती कमवलेली आहे, त्यांच्या अनेक पिढ्या अगदी आबाल झालेल्या आहेत आणि मात्र आमच्या इथल्या स्थानिकांच्या पिढ्या मात्र बर्बाद झालेल्या आहेत। तेव्हा आमची विनंती आहे की त्यांच्या देखील भ्रष्टाचाराची ज्या योग्य यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चौकशी झाली पाहिजे। कारण जोपर्यंत या कंपनीच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथील स्थानिकांच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।